टीईटीची परीक्षा जवळ येत आहे आणि टीईटी म्हटलं म्हणजे पेपर 1 पेपर 2 आले. या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली पेपर 1 साठी जो परिसर अभ्यास असतो 30 पैकी 30 गुण कसे घ्यायचे ते बघूया. एकच विनंती आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलवर जर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन आडवी करा आणि हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न असेच येतील असं नाही, पण असल्याच प्रकारचे प्रश्न नक्की येतील. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला परिसर अभ्यास या विषयाची भीती मुळीच राहणार नाही. तर आपण चला प्रश्नांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न इथे दिलेला आहे की पाठ योजनेत जेव्हा आपण पाठ टाचन करतो किंवा पाठ योजना करतो, शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे, व्यक्तिनिष्ठ असला पाहिजे, अस्पष्ट असला पाहिजे, स्पष्ट व वस्तुनिष्ठ असला पाहिजे की अनिश्चित असला पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे तो. पाठ योजनेत शिक्षणाचा उद्देश हा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ असायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर असेल. जन्मजात विभिन्नतेचे कारण काय? आता जन्मताची विभिन्नता येते. जन्म झाल्याबरोबर वातावरण येते का? जन्म झाल्याबरोबर आरोग्य येते का? अनुवांशिकता येते का? प्रजाती येते का? तर त्याचे उत्तर येईल अनुवांशिकता ही जन्मजात विभिन्नता आहे किंवा विभिन्नतेचे कारण आहे. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या विकासाने बालक समाजानुरूप बदलते? आता समाजानुरूप कोणत्या प्रकारच्या विकासात बदलेल? संवेगात्मक, सामाजिक विकास, शारीरिक विकास की यापैकी नाही? तर समाजानुरूप जो काही विकास आहे हा सामाजिक विकास नाने त्याच्या काय होईल? समाजानुरूप बनेल. त्यानंतर किंडरगार्टन पद्धतीत शिक्षकाचे स्थान आहे काय? किंडरगार्टन म्हणजे एकदम लहान मुलांची जी काही शालेय पद्धती आहे किंवा शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असेल? माळ्याचे, नियंत्रकाचे, परोपकाराचे की पथप्रदर्शकाचे? आता इथं पथप्रदर्शक हा बरोबर येईल. आता पथ म्हणजे मार्ग होते, म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका काय असेल? शिक्षकाची असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न दिलेला आहे की शिक्षणाची पहिली पायरी आहे काय आहे? पूर्वनियोजन, पाठ्यक्रम निश्चिती, विद्यार्थी पार्श्वभूमी की बालसभा? तर याच्यामध्ये शिक्षणाची जी पहिली पायरी आहे ती आपल्याला काय करावं लागेल? पूर्वनियोजन करावं लागेल. पर्याय क्रमांक 1 याच्या काय असेल? बरोबर उत्तर असेल. प्लेग या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? प्लेग, आता पहिला जो डास दिलेला आहे, डासांमार्फत तर डेंग्यू होते, अजी प्लेग कोणाबद्दल होते? उंदीर काय करतात? प्लेग या रोगाचा प्रसार करतात. पर्याय क्रमांक 4 त्याच्याबरोबर ऑप्शन येईल. त्यानंतर सर्व पाठांतरवाले काही प्रश्न आहेत. ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? तुम्ही नोट करून घ्या. ऑक्सिजन वायूचा जो शोध आहे हा जोसेफ प्रिस्टले यांनी लावला. ताई तुम्ही पाठच करून टाकायची, ठीक आहे. त्यानंतर अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? हा सुद्धा घोकमपट्टीवाला आहे, पाठ करायचा आहे. अणुसिद्धांताची कल्पना एडवर्ड जेनर यांनी लावली की बॅक्सवेल यांनी लावली की जॉन डाल्टन यांनी लावली की न्यूटन यांनी लावली? तर याचा जो उत्तर येईल तो काय येईल? जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांताची कल्पना मांडली. त्यानंतर रक्तगटाचा शोध कोणी लावला? हा सुद्धा पाठांतर करणारा प्रश्न आहे. तर रॉबर्ट कुक आहे, कार्ल लँडस्टायनर आहे की एडिसन आहे की फॅरेडे आहे? तर याचा जो उत्तर येईल तो काय येईल? कार्ल लँडस्टायनर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. अगदी थोडक्या वेळेमध्ये आपण काय करूया? सर्व प्रश्न बघूया. तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता? सर्वांना माहित आहे काय? निकोटीन. काय आहे? निकोटीन. आणि विदर्भामध्ये तर भरपूरच आहे, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण पाचगणी आहे, लोणावळा आहे, अंबोली आहे की महाबळेश्वर आहे? इथं महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे, भारतातील नाही म्हटले. तुम्ही चेरापुंजी आणि मौसिनराम शोधाल तर महाराष्ट्रातील काय आहे? अंबोली हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. त्यानंतर राज्यात रिकामी जागा जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. आता भरपूर लोक म्हणतील चंद्रपूर, पण खाणी तुम्हाला कुठे मिळतील? यवतमाळ जिल्ह्यामध्ये मिळतील. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर कोणता स्वर? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्हा. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान आपली महाराष्ट्रात आहे, पण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते रायगड जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर
मत्स्योत्पादनात आपल्या महाराष्ट्राच्या, कारण की आपल्याला परिसर अभ्यास मॅक्सिमम महाराष्ट्रातील प्रश्न विचारेल. मत्स्योत्पादनात महाराष्ट्राच्या देशातील क्रमांक कोणता आहे? पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे की चौथा आहे? सांगा ताई, कोणता आहे जी? पहिलाच आहे, कारण की सागरी किनारा आपल्याकडे भरपूर आहे. ठीक आहे जी. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. सौराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी कोणत्या गायीची जात प्रसिद्ध आहे? सौराष्ट्रातील गायी अगर म्हटला तर काय? अगर नाही, जर सौराष्ट्रातील जर गायी म्हटलं तर काय ते गीर गायी ह्या दूध उत्पादनासाठी भरपूर दूध देतात. ठीक आहे, चला ठीक आहे. त्यानंतर भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तो येईल कर्नाटक. कर्नाटकमध्ये रेशीमचे उत्पादन सर्वात जास्त होते भारतामध्ये. त्यानंतर जगात दगडी कोळसा उत्पादनात भारताच्या कोणता क्रमांक लागतो? पहिला लागतो, दुसरा लागतो, तिसरा लागतो की चौथा लागतो? तर दगडी कोळसा उत्पादनात भारताच्या जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. भारतात नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? मुंबई हा येथे होते, दिग्बोई येथे होते, कोयाली येथे होते की नाझिरा इथं होते? तर मुंबई हा या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन होते भारतामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम घाट व पूर्व घाट कोणत्या पर्वतात एकत्र येतात? लक्ष द्यायच्या ताई. हा झाला पूर्व घाट, हा झाला पश्चिम घाट. कुठं एकत्र येतात किंवा कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात असं विचारलेलं आहे? तर तो काही निलगिरी. कोणता पर्वत? निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात, त्यांचा संगम होते, मिळतात ते. ठीक आहे. त्यानंतर रायगड किल्ल्याचे मूळचे नाव कोणते होते? आता रायगड किल्ल्याला जो काही सुरुवातीचा नाव होता त्याचा नामांकन करून रायगड झाला. पहिला नाव होता मुरुंबदेव. रायगडाच्या पहिलेचं नाव काय होतं किंवा सुरुवातीचं नाव काय होतं किंवा मूळचं नाव काय होतं? मुरुंबदेव असा होता. पुढला प्रश्न बघूया आपण. आदिलशाहीचा कारभार कोण पाहत होते? आदिलशाहीचा कारभार कोण पाहत होते? तर आदिलशाहीचा कारभार अफजल खान पाहत होते का, फाजल खान पाहत होते की बेगम पाहत होते की बडी साहेबा पाहत होते? तर त्याच्या उत्तर येईल बडी साहेबा. ठीक आहे. त्यानंतर अफजल खान कोणत्या भागाचा सुभेदार होता? तर अफजल खान हा जावडीचा सुभेदार होता. कोणाचा सुभेदार? जावडीचा सुभेदार होता. त्यानंतर अफजल खान चालून येत आहे ही बातमी शिवरायांना कोठे कळली? कोणत्या ठिकाणी कळली. ठीक आहे, सॉरी शक्तिमान. तर अफजल खान चालून येत आहे ही बातमी शिवरायांना कोणत्या ठिकाणी कळली किंवा कोणत्या ठिकाणी माहीत झाली? प्रतापगड, रायगड, त्याच्यानंतर काय राजगड की कोंढाणा? तर त्याचे उत्तर काय येईल? राजगडावर कळली. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न असे येतात जी. पुढला प्रश्न आहे, अफजल खानाचा हत्यारबंद सिपाही कोण होता? कृष्णाजी भास्कर होता, सय्यद बंडा होता, जीवा महाला होता की फाजल खान होता? तर अफजल खानाचा सय्यद बंडा होता आणि शिवाजी महाराजाचा जीवा महाल होता जीवा म्हणून वाचला शिवा. ठीक आहे. त्यानंतर एकाच जमिनीवर काही वर्षे पीक घेतला, सारखं एकाच जमिनीवर पीक घेतला तर काय होईल त्या जमिनीसोबत? त्याची सुपीकता वाढते म्हणते, सुपीकता कमी होते म्हणते, जमीन कसदार बनते म्हणते आणि यापैकी नाही म्हणते तर सुपीकता कमी होईल. एकाच ठिकाणी समजा आपण दरवर्षी पीक घेतलं तर सुपीकता काय होईल? कमी होईल. पुढला प्रश्न बघूया आपण. भटकंती करणारा माणूस अखेर कोठे स्थिर झाला? तर तो डोंगरमाथ्यावर स्थिर झाला, गुहांमध्ये स्थिर झाला, नदीकाठी स्थिर झाला की वनव्याजवळ स्थिर झाला? अगदी सोपा प्रश्न आहे, कोणीही सांगेल जी नदीकाठी स्थिर झाला. ठीक आहे, स्थिर झाला. माणूस तराफ्याचा वापर कशासाठी करत असे? तराफा जळाऊ लाकूड म्हणून, जमिनीवर वाहतुकीसाठी, पाण्यातील वाहतुकीसाठी की मासे पकडण्यासाठी? तर तराफ्याचा वापर माणूस सर्वांना माहीत आहे पाण्यातल्या वाहतुकीसाठी तराफ्याचा वापर करत असे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो? आजी आजोबांविषयी आपण रिकामी जागा बाळगला पाहिजे. नैतिक शिक्षणाचा भाग आहे गुरुजी. बरोबर आहे ना ताई? आजी आजोबांविषयी आपण रिकामी जागा बाळगला पाहिजे. याच्यामध्ये काही अभ्यास नाही करावा लागत जी. नैतिकता पाळावी लागते. त्यांचा आपण आदर बाळगला पाहिजे, अनादर तर बाळगलाच नाही पाहिजे. अभिमान बाळगला पाहिजे की स्वाभिमान बाळगला पाहिजे. आता इथं बघा, स्वाभिमान कशासाठी असतो जी? स्वाभिमान कशासाठी असतो? स्वतःसाठी असतो, म्हणजे तोही नाही
त्यानंतर आदर बाळगाव की अभिमान बाळगाव, तर आदर बाळगला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा जो प्रश्न आपण बघणार आहोत, शिक्षणामुळे रिकामी जागा नागरिक तयार होतो. तुम्हाला जर वाटेल गुरुजी अजून थोडंसं एक्सप्लेन करा, आम्ही एक्सप्लेन करू. तुम्हाला जर वाटलं की गुरुजी हाच बरोबर आहे, तर काय करायचं, ओके गुरुजी बरोबर असा तुम्ही कमेंट्स करून द्यायचं आणि लाईक नक्की करायचं. ठीक आहे. शिक्षणामुळे रिकामी जागा नागरिक तयार होतो, प्रेमळ नागरिक तयार होतो, कामसू तर होणारच नाही, आनंदी नागरिक तयार होतो आणि चांगला नागरिक तयार होतो. कोणता नागरिक तयार होतो, चांगला नागरिक तयार होतो. पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. इथंच थांबतो. पुन्हा आम्ही परीक्षेच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत असू. नवीन असाल तर काय करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, मास्तरीणबाईला काय करायचं, फॉरवर्ड करायचं. नमस्कार.